मका कापायला आले, कोणी कापायलाच येईन. साधारण 3,000 रुपये एकरी मक्याला कापायला घेतात. ते म्हणले 12,000 रुपये असले तर आम्ही येतो. कारण या पण वर्गाला माहीत झालंय की ही लोक कष्टाची कामं नाही करू शकत, यांच्यात ताकद नाही आहे. आणि मग शेवटी 1.5 महिना मका उभा होते. एक दिवशी सकाळी मी रागारागात उठलो आणि मग मका कापायला मी सुरुवात केली. मी 3 तासात 9 ते 12 मध्ये अर्धा एकर मका कापली. घामागर्द झालो. कापता कापता ते जो कोयता असतो तो माझ्या हाताला लागला, व्हेन कटली इथली, आणि मग ते रक्त उडालं. मग मी तसंच कंटिन्यू करत गेलो. काटे घुसले. हा धंदा सोपा नाहीये. याच्यात काटे घुसणार, तुम्ही भिजणार, पाऊस येणार. परवा मी शेतात खालच्या बाजूला जांभळाचे झाडं लावले होते माझ्या वडिलांनी, त्याचे जांभळं तोडत होतं. अचानक पाऊस सुरू झाला. इतकं भयानक वारं की माझ्या शेतात माझ्या आखाड्यावर असणारी बैलगाडी उडून धुऱ्यापर्यंत गेली. मी जेव्हा चालायचा प्रयत्न केला तर 7-8-10 वेळेला मी फेकल्या गेलो. लाईफ इज टफ देअर. इट इज व्हेरी टफ. सो डिस्कस इट इनटू बाय मिडल क्लास पीपल. मध्यमवर्गीय माणसांनी त्यांची लाईफ डिस्कस करून आम्ही तुम्हाला सोल्युशन देतो म्हणे, हा उद्दामता आहे असं माझं मत. असे सोल्युशन नाही देता येणार. सोल्युशन काय मला वाटतं ते पण मी सांगतो. तिसरा मेजर प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा आहे की जे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडचा जो बेफाम यूज चालू आहे आणि ज्याच्याशिवाय आता शेती करणं अशक्य आहे. हे बोलणं सोपं आहे, ती नैसर्गिक शेती होती, हे होती. मी जर नैसर्गिक शेतीवर बोललो तर कदाचित मला थोडं लोक ओळखतात, त्याच्यामुळं माझं अजून नाव होईल आणि मग मला लोक चांगलं म्हणतील. पण मी नैसर्गिक शेतीवर जगू शकतो का? तर उत्तर नाही. मला दोन्हीचं कॉम्बिनेशन करावं लागेल.